नमस्कार. या व्हिडिओत आपण प्राणीसृष्टीचे वर्गीकरण म्हणजेच क्लासिफिकेशन ऑफ ॲनिमल किंगडम या टॉपिकशी संबंधित मागील वर्षात विचारल्या गेलेल्या प्रश्नांचं विश्लेषण करणार आहोत. आता आपण पहिला प्रश्न बघूयात. हा प्रश्न MPSC 2017 मध्ये विचारलेला आहे आणि हा प्रश्न आहे वर्गीकरण तत्वानुसार कोणते वर्गीकरण योग्य आहे आणि त्यासाठी खाली पर्याय दिलेले आहेत. आता इथे या सजीवांचं एकाच संघांतर्गत वर्गीकरण केलेलं आहे किंवा नाही हे आपल्याला सांगायचं आहे. आता आपण पहिला पर्याय बघूयात. यात सीफेन, सी स्टार आणि सीपेन यांचा समावेश झालेला आहे. आता वर्गीकरण तत्वानुसार यांचं हे वर्गीकरण योग्य आहे किंवा नाही ते आपल्याला इथे चेक करायचं आहे. तर यापैकी सीफेन आणि सीपेन यांचा समावेश संघ सिलेंटेराटा अंतर्गत होतो आणि जो सी स्टार आहे त्याचा समावेश संघ इकायनोडर्मेटा अंतर्गत होतो. म्हणून वर्गीकरण तत्वानुसार हे वर्गीकरण अयोग्य आहे असं आपण म्हणू शकतो. आता पुढचा पर्याय आहे जेलीफिश, सिल्वरफिश आणि स्टारफिश. आता आपण बघूयात. जेलीफिश हा संघ सिलेंटेराटा अंतर्गत समाविष्ट झालेला आहे. स्टारफिश हा संघ इकायनोडर्मेटा अंतर्गत समाविष्ट झालेला आहे आणि सिल्वरफिश हा संघ आर्थ्रोपोडा अंतर्गत समाविष्ट झालेला आहे. सिल्वरफिश हा प्रत्यक्षात फिश नसून तो एक कीटक असून तो टायसॅन्युरा या गणामध्ये समाविष्ट होतो. त्याला लेपिस्मा असंही म्हणतात आणि हा कीटक जुनी पुस्तकं, मासिकं, पडदे, बाथरूम, रग्स अशा ठिकाणी आढळतो आणि हा प्रत्यक्षात सिल्वर रंगाचा असून त्याची मूवमेंट जी असते ती फिश सारखी असते आणि म्हणून त्याला सिल्वरफिश हे नाव देण्यात आलेलं आहे. प्रत्यक्षात तो सिल्वरफिश नसून तो एक कीटक आहे आणि त्याचा समावेश आर्थ्रोपोडा संघात होतो आणि म्हणूनच हे वर्गीकरण सुद्धा वर्गीकरण तत्वानुसार अयोग्य आहे असं आपण म्हणू शकतो. आता आपण पुढचा पर्याय बघूयात. पुढचा पर्याय आहे फोलास, पायला आणि कटलफिश. आता आपण आपल्या पुस्तकातल्या ह्या इन्फॉर्मेशनकडे वळूयात. आता यात बघा, पायला, कटलफिश म्हणजे सेपिया आणि फोलास या तिघांचा समावेश संघ मॉल्युस्का अंतर्गत होतोय. म्हणजेच फायलम मॉल्युस्का अंतर्गत हे तिघही समाविष्ट होणारे प्राणी आहेत. पायला म्हणजेच ॲपल स्नेल, सेपिया म्हणजे कटलफिश आणि फोलास. आणि यामुळेच वर्गीकरण तत्वानुसार हे तिघही एकाच संघात येतात आणि म्हणून त्यांचं वर्गीकरण योग्य आहे आणि म्हणून इथे पर्याय क्रमांक 3 हा योग्य आहे. आता आपण चौथा पर्याय सुद्धा पुन्हा एकदा पडताळून बघणार आहोत. इथे पर्याय आहे अर्थवर्म, ॲकॉनवर्म आणि कॅलमवर्म. चौथा पर्याय आपण आता पडताळून बघणार आहोत. आता इथे तुम्ही बघू शकतात की अर्थवर्म, कॅलमवर्म, अर्थवर्म आणि कॅलमवर्म हे संघ ॲनिलिडा अंतर्गत समाविष्ट होतात. मात्र ॲकॉनवर्म जो आहे तो संघ हेमिकॉर्डेटा अंतर्गत समाविष्ट होतोय आणि म्हणूनच वर्गीकरण तत्वानुसार हे वर्गीकरण सुद्धा अयोग्य आहे. थोडक्यात 1, 2 आणि 4 यात येणारे सर्व प्राणी हे वर्गीकरण तत्वानुसार अयोग्य आहेत आणि केवळ पर्याय 3 मध्ये असणारे प्राणी हे एकाच संघात म्हणजे संघ मॉल्युस्का अंतर्गत मोडतात आणि म्हणून वर्गीकरण तत्वानुसार हे वर्गीकरण योग्य आहे आणि म्हणून इथे पर्याय क्रमांक 3 हा योग्य पर्याय आहे असं आपण म्हणू शकतो. आता पुढचा प्रश्न आहे गॅस्ट्रोपोडा वर्गातील गोगलगाईचे कवच डॅश डॅश वॉलने बनलेले असते आणि खालीही पर्याय दिलेले आहेत. आता आपल्या पुस्तकात आपण संघ मॉल्युस्का म्हणजेच फायलम मॉल्युस्का या हेडिंग अंतर्गत हा स्वतंत्र पॅरा दिलेला आहे आणि त्यात आपण म्हटलेलं आहे की हा संघ पुढील 7 वर्गांमध्ये विभागला जातो. त्यापैकी पहिला वर्ग आहे पॉलीप्लॅकोपोरा, दुसरा वर्ग आहे गॅस्ट्रोपोडा, तिसरा वर्ग आहे सेफॅलोपोडा, चौथा वर्ग आहे स्कॅफोपोडा, 5वा वर्ग आहे मोनोप्लॅकोपोरा, 6वा वर्ग आहे अप्लॅकोपोरा आणि 7वा वर्ग आहे बायव्हॅल्विया. तर या प्रत्येक वर्गाचं वैशिष्ट्य आणि त्यासोबत त्यामध्ये समाविष्ट होणाऱ्या सजीवांचं आपण इथे उदाहरण दिलेलं आहे. 1, 1, 2, 2 उदाहरणं त्यांची दिलेली आहेत. आता प्रत्येक वर्गाचं वैशिष्ट्य आहे की त्यांच्यात असणाऱ्या सजीवांना एकतर अनेक कवच असतात किंवा एकेरी कवच असतं किंवा कवच नसतं किंवा दुहेरी कवच असतं. तर आता गॅस्ट्रोपोडा संघाअंतर्गत समाविष्ट झालेल्या गोगलगाईला म्हणजेच गार्डन स्नेलला म्हणजेच हेलिक्सला एकेरी कवच असतं आणि ही इन्फॉर्मेशन आपल्याला इथे असेल तर आपल्याला या प्रश्नाचं योग्य उत्तर इझिली देता येणार आहे.
तर गॅस्ट्रोपोडा वर्गात असणारे गोगलगाईचं जे कवच असतं ते एकेरी व्हॉलने म्हणजे सिंगल व्हॉलने बनलेलं असतं, म्हणून इथे पर्याय क्रमांक 2 हा योग्य पर्याय आहे. आता पुढचा प्रश्न आहे जोड्या लावा. आता इथे आपल्याला पहिल्या तक्त्यात दिलेल्या प्राण्यांच्या दुसऱ्या तक्त्यात दिलेल्या त्यांच्या योग्य संघांबरोबर आणि वर्गांबरोबर जोड्या जुळवायच्या आहेत. इथे पहिला प्राणी आहे लीच, यालाच मराठीत जळू असंही म्हणतात, आणि जळूचा समावेश वर्ग हिरुडिनामध्ये होतो. हिरुडिना, ऑलिगोचिटा आणि पॉलिचिटा हे वर्ग संघ ॲनिलिडामध्ये समाविष्ट झाल्यामुळे इथे लीच बरोबर संघ ॲनिलिडा ही योग्य जोडी आहे. पुढचा प्राणी आहे ऑक्टोपस. ऑक्टोपसलाच डेव्हिल फिश असंही म्हणतात, आणि ऑक्टोपसचा समावेश सेफॅलोपोडा या वर्गाअंतर्गत होतो. सेफॅलोपोडा हा संघ मॉल्युस्का अंतर्गत येतो, आणि म्हणून इथे ऑक्टोपस बरोबर मॉल्युस्का ही योग्य जोडी आहे. पुढचा प्राणी आहे डॉगफिश. डॉगफिशला स्कॉलिओडॉन असंही म्हणतात, यालाच मॅकोशार्क आणि कोकणामध्ये लोकल लँग्वेजमध्ये मोरी असंही म्हणतात. स्कॉलिओडॉनचा समावेश कास्थिमय म्हणजे कॉन्ट्रिक्थायसेस अंतर्गत येतो, आणि हा उपवर्ग पायसेस या वर्गाअंतर्गत समाविष्ट झाल्यामुळे इथे डॉगफिश बरोबर पायसेस वर्ग ही योग्य जोडी आहे. आणि पुढचा प्राणी आहे स्टेगोसारस. तर स्टेगोसारसचा समावेश हा सिरोप्सिडा या सबक्लास अंतर्गत येतो, सिरोप्सिडा या उपवर्गाअंतर्गत येतो, आणि हा उपवर्ग रेप्टिलिया वर्गाअंतर्गत समाविष्ट झाल्यामुळे क्लास रेप्टिलिया अंतर्गत समाविष्ट झाल्यामुळे इथे स्टेगोसारस बरोबर वर्ग रेप्टिलिया ही योग्य जोडी आहे. आणि या जोड्या जुळवल्यानंतर इथे योग्य पर्याय क्रमांक 4 आहे, म्हणून इथे पर्याय क्रमांक 4 हा योग्य पर्याय आहे असं आपण म्हणू शकतो. आता पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता पर्याय हा कॉर्डेट गटातील प्राण्यांचे वैशिष्ट्य आहे. इथं कॉर्डेट गटातील प्राण्यांचे वैशिष्ट्य आहे हे फार महत्त्वाचं आहे, म्हणजे त्या वैशिष्ट्यासाठीचा पर्याय आपल्याला इथे निवडायचा आहे. म्हणजे साधी वैशिष्ट्य आणि फंडामेंटल कॅरेक्टरिस्टिक्स यात तुम्हाला इथे फरक कळला पाहिजे. तर आपण आता 1 बाय 1 सर्व पर्याय बघूयात. ट्रू सिलम हा पहिला पर्याय आहे. तर संघ कॉर्डेटामध्ये ट्रू सिलम असतंच, ते सिलोमेट्स असतातच, त्यांच्यात पोकळी असतेच, म्हणून हे बरोबर आहे. दुसरं स्टेटमेंट आहे गुदद्वारावरील शेपटी. दुसरा कॅरेक्टरिस्टिक आहे गुदद्वारावरील शेपटी, म्हणजे ॲनल कॅनलवर शेपूट असते, पोस्ट ॲनल पार्ट असतो त्यांना. तर गुदद्वारावर शेपटी असणं हे तर कॉर्डेट्सची फंडामेंटल कॅरेक्टरिस्टिक्स आहे, किंबहुना पृष्ठरज्जू असणे, शेपूट असणे, आणि हे जे 4-5 वैशिष्ट्य इथे दिलेले आहेत त्या वैशिष्ट्यावरूनच संघ कॉर्डेटा हा नॉन कॉर्डेट्सपेक्षा इथे सेपरेट झालेला आहे. ठीक आहे, म्हणून हे स्टेटमेंट तर इथे योग्य आहेच. तिसरं स्टेटमेंट आहे ब्लास्टोफोरचे गुदद्वारातील परिवर्तन. तर ब्लास्टोफोर म्हणजे काय, तर भ्रूण तयार होताना जी गॅस्ट्रुलेशनची प्रक्रिया असते, त्या गॅस्ट्रुलेशनच्या प्रक्रियेमध्ये जो ब्लास्टोफोर असतो तो काही प्राण्यांमध्ये माउथमध्ये म्हणजे तोंडात रूपांतरित होतो, आणि काही प्राण्यांमध्ये ॲनसमध्ये म्हणजे गुदद्वारात रूपांतरित होतो. ज्यांच्या ब्लास्टोफोरचं परिवर्तन हे गुदद्वारात होतं त्यांना ड्यूटेरोस्टोम म्हणतात. ड्यूटेरोस्टोम म्हणजेच असे हायर ॲनिमल्स ज्यांचा ब्लास्टोफोर हा ॲनसमध्ये रूपांतरित होतो, आणि ज्यांचा ब्लास्टोफोर हा तोंडात रूपांतरित होतो अशांना प्रोटोस्टोम असं म्हणतात. तर प्रोटोस्टोम आणि ड्यूटेरोस्टोम हे एकमेकांपेक्षा वेगळे कसे असतात, तर ज्यांच्यात ब्लास्टोफोर हा तोंडात डेव्हलप होतो आणि ज्यांच्यात ब्लास्टोफोर हा ॲनसमध्ये डेव्हलप होतो, आणि यासाठी मंकी, टायगर सारखे ॲनिमल्सच्या हायर ॲनिमल्सचा समावेश ड्यूटेरोस्टोममध्ये होतं, आणि आर्थ्रोपोडा, फ्लॅटवर्म आणि ॲनिलेट्सचा समावेश प्रोटोस्टोममध्ये होतो. थोडक्यात काय, तर जे हायर ॲनिमल्स आहेत त्यांच्यात ब्लास्टोफोर्सचं रूपांतर ॲनसमध्ये म्हणजे गुदद्वारामध्ये होतं. तर इथे हा पर्याय सुद्धा आहे. आणि द्विपक्षीय सममिती म्हणजेच बायलॅटरल सिमेट्री म्हणजेच द्विपार्श सममिती. प्रश्न पुन्हा इंग्लिशमध्ये वाचणं सुद्धा इथे अनिवार्य आहे. द्विपार्शला द्विपक्षीय पण मराठी शब्द अवेलेबल आहे, पण इंग्लिशमध्ये तो बायलॅटरल या कीवर्ड्सनेच एक्सप्लेन केला जाऊ शकतो, म्हणून इथे बायलॅटरल आहे का ते एकदा बघायचं. आणि बायलॅटरल इथं आहे, द्विपक्षीय सममिती सुद्धा समपृष्ठरज्जू प्राण्यांमध्ये आहे. आता प्रश्न पुन्हा आपण वाचूयात. 4ही उत्तरं तर नसणारच आहेत. आता आपल्याला इथे मोस्ट ॲप्रोप्रिएट पर्याय शोधून तो निवडायचा आहे. तर खालीलपैकी कोणता पर्याय हा कॉर्डेट गटातील प्राण्यांचं वैशिष्ट्य आहे, तर आपल्याला इथे फंडामेंटल कॅरेक्टरिस्टिक आता कॉर्डेट गटाची माहिती असणं आवश्यक आहे. तर त्यांना पृष्ठरज्जू असतो हे पर्यायामध्ये नाही आहे. मध्यवर्ती चेतासंस्था जी असते त्यांची ती एकच असून मागील बाजूच असते व पोकळ असते हे पण पर्यायात नाही आहे.
हृदय पुढील बाजूस असते हे पण पर्यायात नाही. श्वसनासाठी श्वसनी व कल्ले असतात हे पण पर्यायात नाही. पण शेपूट असते हे आहे. आणि शेपूट असणं हे कॉर्डेट्सचं फंडामेंटल कॅरेक्टरिस्टिक असल्यामुळे इथे गुदद्वारावरील शेपूट हे इथे मोस्ट ॲप्रोप्रिएट आन्सर आहे. म्हणून इथे पर्याय क्रमांक 2 हा योग्य आहे असं आपण म्हणू शकतो. आता पुढचा प्रश्न आहे, सरड्यासारखे दिसणारे उभयचर सॅलमेंडर डॅश डॅश गणात मोडतात आणि खाली हे पर्याय दिलेले आहेत. आता सॅलमेंडर हा प्राणी सरड्यासारखा दिसतो म्हणून तो सरीसृप वर्गात मोडतो असं आपल्याला वाटू शकतं. पण सॅलमेंडर हा मुळात उभयचर प्राणी असून तो युरोडिला म्हणजेच कॉडेटा या गणाअंतर्गत समाविष्ट होतो. म्हणजे उभयचर या वर्गातल्या युरोडिला या गणाअंतर्गत सॅलमेंडर समाविष्ट होतो. म्हणून तो ॲम्फिबियन आहे, तो उभयचर प्राणी आहे आणि तो युरोडिला या गणाअंतर्गत समाविष्ट होतो. आणि म्हणून इथे पर्याय क्रमांक 2 हा योग्य पर्याय आहे. आता पुढचा प्रश्न आहे, सॅलमेंडर या प्राण्याचे वर्गीकरण कोणत्या वर्गात करतात. आता सेम प्रश्न इथे रिपीट झालेला आहे आणि यासाठी खाली हे पर्याय दिलेले आहेत. तर आपण इतक्यातच बघितलं की सॅलमेंडर हे प्राणी सरड्यासारखे दिसतात म्हणून ते सरीसृप वर्गात येतात आणि म्हणून आपण ते रेप्टिलिया संघाअंतर्गत येतात असं म्हणू शकतो. पण ॲक्च्युली ते उभयचर प्राणी असून त्यांचा समावेश युरोडेला या गणाअंतर्गत होतो. थोडक्यात ते ॲम्फिबियन्स आहेत, उभयचर आहेत, हे तुम्ही इथे लक्षात ठेवलं पाहिजे. आणि म्हणून इथे पर्याय क्रमांक 3 हा योग्य पर्याय आहे. आता पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता प्राणी अरियसममित आहे आणि खाली हे पर्याय दिलेले आहेत. आता आपल्या पुस्तकात आपण शरीर सममिती म्हणजे बॉडी सिमेट्री या हेडिंग अंतर्गत हा पॅरा दिलेला आहे. शरीर सममिती म्हणजे काय, तर एखाद्या प्राण्याच्या शरीरावर मध्यरेषा आखली आणि त्याचं विभाजन केलं आणि जर त्या प्राण्याचं शरीर 2 समान भागात विभागलं गेलं तर त्याचं शरीर सममिती दर्शक आहे असं आपण म्हणतो. फॉर एक्झाम्पल, आपल्या शरीरातून जर मध्यरेषेमधून आपल्याला विभागलं तर आपल्या शरीराचे 2 सारखे भाग होऊ शकतात. थोडक्यात काय, तर आपण सममिती दर्शवतो. पण प्रत्येक प्राणी सममिती दर्शवेल असं नाही. त्यामुळे काही प्राणी असममिती दर्शवतात आणि काही प्राणी अंशतः सममिती दर्शवतात. आणि जे असममितीय प्राणी असतात, ज्यांना इंग्लिशमध्ये असिमेट्रिकल म्हटलं जातं, अशा प्राण्यांचं शरीर 2 भागात विभागता येत नाही. उदाहरणार्थ अमिबा, स्पंज, इथे आपण फिगरच्या स्वरूपात हे दाखवलेलंच आहे. आणि सममितीय म्हणजे काय, ज्याला इंग्लिशमध्ये सिमेट्रिकल असं म्हटलं जातं, तर जे प्राणी त्यांचं शरीर 2 भागात विभागलं तर समान भागात विभागलं जातं, म्हणजे त्या प्राण्यांचं शरीर हे 2 भागात विभागता येतं, असे प्राणी सममिती दर्शवतात. आणि ही सममिती साधारणतः 3 प्रकारची असते. एक अरिय सममिती, दुसरी द्विपार्श्व सममिती आणि तिसरी गोलीय सममिती. अरिय सममिती म्हणजे काय, तर काही प्राण्यांच्या शरीराच्या मध्यातून कुठल्याही अक्षामधून जर त्यांना विभागलं तर त्यांच्या शरीराचे 2 समान भाग होतात. आणि यात सिलेंट्रेटा, टिनोफोरा, इकायनोडमची ओनली अडल्ट स्टेज यासारखे प्राणी समाविष्ट होतात. फॉर एक्झाम्पल, हायड्रा, तारा मासा, जेलीफिश हे यांचं कॉमन उदाहरण आहे. इथे आपण आकृतीत हे दाखवलंच आहे. द्विपार्श्व सममिती म्हणजे काय, बायलॅटरल याला इंग्लिशमध्ये म्हणतात. बायलॅटरल सिमेट्री म्हणजे काय, द्विपार्श्व सममिती म्हणजे काय, तर काही प्राण्यांच्या शरीराला कुठल्याही एकाच अक्षातून, हे बघा इथे अरियामध्ये कुठल्याही अक्षातून तुम्ही जर त्याचं शरीर विभागलं तरी त्याचे 2 समान भाग होतात. द्विपार्श्वमध्ये त्या प्राण्याच्या शरीराच्या कुठल्याही एकाच अक्षातून तुम्ही विभागलं तर त्या शरीराचे 2 समान भाग होतात. आणि यामध्ये प्लॅटीहेल्मिन्थिस, ॲस्केल्मिन्थिस, आर्थ्रोपोडा, मोल्युस्का, इकायनोडम, हेमिकॉर्डेट्स, कॉर्डेट्स असे प्राणी समाविष्ट होतात. म्हणजे आपण सर्व प्राणी, माणूस, पक्षी, कीटक, ससा, उंदीर, मासे. इकायनोडमची लार्वा स्टेज ही द्विपार्श्व सममिती दर्शवते आणि अडल्ट स्टेज ही अरिय सममिती दर्शवते. आणि गोलीय म्हणजे स्पेरिकल सिमेट्री म्हणजे काय, गोलीय सममिती म्हणजे तर केंद्रातून जाणारं कुठलंही प्रतल त्या प्राण्याच्या शरीराला समान भागात विभाजित करतं. उदाहरणार्थ व्हॉल्वॉक्स, जीवाणू, इथे आपण फिगरमध्ये दाखवलेलंच आहे. कीटकांची द्विपार्श्व सममिती सुद्धा आपण आकृतीत दाखवलेलीच आहे. आता आपण प्रश्नाकडे वळूयात. तर प्रश्न विचारलेला आहे की खालीलपैकी कोणता प्राणी हा अरिय सममिती म्हणजे रेडियल सिमेट्री दर्शवतो आणि खाली हे पर्याय दिलेले आहेत. आता बघा, आपल्या या फिगरमध्येच आपण इथं स्पष्ट म्हटलेलं आहे की तारा मासा म्हणजे तारा मासा हा प्राणी शरीराच्या मध्यातून कुठल्याही अक्षामधून जर विभागला तर त्याचं शरीर 2 समान भागातच विभागलं जातंय. बघा,
आणि म्हणून तारा मासा हा अरीय म्हणजे रॅडियल सिमेट्री दर्शवतो आणि म्हणून इथे पर्याय क्रमांक 4 हा योग्य पर्याय आहे असं आपण म्हणू शकतो. आता पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या माशांचा पुच्छपर असममित असतो आणि हे खाली त्यासाठी पर्याय दिलेले आहेत. आता आपल्या पुस्तकात पायसेस या वर्गाअंतर्गतची ही माहिती बघा. पायसेस हा वर्ग पुन्हा 2 उपवर्गात विभागला जातो. कास्थिमय प्राणी म्हणजेच कॉन्डिक्थाइस आणि अस्थिमय प्राणी म्हणजे उस्टिक्थाइस. पायसेस अंतर्गत सर्व प्रकारच्या माशांचा समावेश होतो. त्यापैकी कास्थिमय मासे जे असतात त्यांचे बाह्य कंकाल हे कार्टिलेजचं बनलेलं असतं आणि जे अस्थिमय मासे असतात त्यांचं बाह्य कंकाल हे हाडांनी बनलेलं असतं. हा त्यांच्यातला बेसिक महत्त्वाचा फरक आहे. आता कास्थिमय म्हणजेच कॉन्डिक्थाइस अंतर्गत सर्व प्रकारच्या शार्क माशांचा समावेश होतो. बघा, सर्व प्रकारचे शार्क मासे आणि त्याचबरोबर स्टिंगरे, इलेक्ट्रिक रे, रॅटफिश वगैरे वगैरे, म्हणजे सर्व प्रकारचे शार्क मासे हे कास्थिमय प्रकारात मोडतात. ही इन्फॉर्मेशन तुम्हाला आता सुरुवातीला इथे असली पाहिजे. आणि सर्व प्रकारच्या शार्क माशांची टेल्फिन जर तुम्ही बघितली, टेल्फिनला मराठीत पुच्छपर म्हणतात, तर त्यांचा पुच्छपर जर तुम्ही बघितला तर तो असममिती दर्शवतो. आणि अस्थिमय प्रकारचे मासे जे असतात ते साधारणतः सममिती दर्शवतात त्यांच्या टेल्फिनमध्ये. आता हेच आपण आकृतीच्या स्वरूपात समजून घेऊयात. तर शार्क माशांची टेल्फिन जर तुम्ही बघितली तर त्यांची टेल्फिन ही अशी असिमेट्रिकल असते, असममिती दर्शवते. आणि याउलट अस्थिमय मासे, इतर मासे असतात, त्यांची टेल्फिन जर तुम्ही बघितली तर ती सममिती दर्शवते. ठीक आहे. तर शार्क मासे कास्थिमय माशांमध्ये समाविष्ट होतात. इतर मासे हे बोनी फिशेस अस्थिमय माशांमध्ये समाविष्ट होतात. आता आपण प्रश्नाकडे वळूयात. प्रश्न विचारलेला आहे, कोणत्या माशाचा पुच्छपर असममित असतो आणि खाली हे पर्याय दिलेले आहेत. आता इथे शार्क हा पर्याय नाही आहे, तर मोरी हा जो पर्याय आहे तो पर्याय ॲक्च्युली शार्कशी संबंधित आहे. तो कसा? तर आपण यापूर्वी बघितलंच आहे, शार्क माशांचा समावेश कास्थिमय म्हणजे कॉन्डिक्थायसेस या उपवर्गात होतो, या सब क्लासमध्ये होतो. आणि जो स्कॉलिओडॉन फिश असतो, ज्याला मॅको शार्क किंवा डॉग फिश असं म्हणतात, त्याला कोकणामध्ये लोकल लँग्वेजमध्ये मोरी असं म्हटलं जातं. तिथल्या भाषेमध्ये त्याला मोरी असं म्हणतात. इथे पर्यायांमध्ये मोरी हा शब्द आहे आणि तो शार्कचाच एक प्रकार आहे, म्हणजे तो स्कॉलिओडॉन आहे, तो डॉग फिश आहे, तो मॅको शार्क आहे. आणि म्हणून इथे मोरी हा शार्क असल्यामुळे शार्कचा टेल्फिन हा असममित दर्शवतो, ही असममिती दर्शवतो हे आपल्याला माहिती आहे. म्हणून इथे पर्याय क्रमांक 3 हा योग्य पर्याय असू शकतो. आता आपण इतर पर्याय पडताळून बघणार आहोत. तर पॉपलेट, बोंबील आणि वास हे कुठल्या प्रकारचे मासे आहेत? तर ते अस्थिमय प्रकारचे मासे आहेत. पॉपलेट म्हणजेच पॉम्फ्रेट, इथे बघा पॉपलेट म्हणजेच पॉम्फ्रेट, बोंबील म्हणजेच बॉम्बे डक, बोंबील म्हणजेच बॉम्बे डक, आणि बासा म्हणजेच वास, बासा म्हणजेच वास, हे तिघही खाण्याचे मासे आहेत, इटन फिश आहेत. आणि हे जे फिशेस आहेत, हे जे मासे आहेत, त्यांचं वैशिष्ट्य आहे की त्यांची टेल्फिन जी असते ती सममित प्रकारची असते. आणि म्हणून इथे हे तिघही पर्याय योग्य नाहीत, कारण त्यांची टेल्फिन ही सममिती दर्शवते. फक्त मोरी म्हणजे शार्क हा जो मासा आहे त्याची टेल्फिन ही हेट्रोसर्कल प्रकारची असते आणि हेट्रोसर्कल प्रकारची टेल्फिन फक्त शार्क माशांमध्ये असते. शार्कलाच कोकणामध्ये, स्कॉलिओडॉन या शार्कला कोकणामध्ये मोरी असं म्हटलं जातं. म्हणून इथे पर्याय क्रमांक 3 हा योग्य पर्याय आहे असं आपण म्हणू शकतो. आता पुढचा प्रश्न आहे, देवमासा सस्तन प्राणी वर्गात मोडतो कारण, आणि खाली हे पर्याय दिलेले आहेत. आता आपल्या पुस्तकात आपण सस्तनी म्हणजे मॅमल्स या वर्गाअंतर्गत ही इन्फॉर्मेशन दिलेली आहे आणि त्यात सर्व सस्तनी प्राण्यांची वैशिष्ट्य दिलेली आहेत. यापैकी महत्त्वाची वैशिष्ट्ये जी आहेत ती आहेत, सस्तनी प्राण्यांमध्ये जे हृदय असतं ते 4 कप्प्यांचं असतं, त्यांच्यात द्विरक्ताभिसरण संस्था असते, त्यांच्या रक्तात आरबीसी असतात, त्यात हिमोग्लोबिन असतं, या आरबीसी द्विअंतर्वक्री असतात, त्यांच्यात केंद्रक असू शकतो किंवा नसतोही, फलन त्यांचं अंतफलन प्रकारचं असतं, आणि छाती आणि उदरादरम्यान जो पडदा असतो त्याला श्वासपटल असं म्हटलं जातं आणि हे त्यांचं महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य असतं. हे आपण सस्तनी प्राण्यांच्या वैशिष्ट्यांमध्ये बघितलेलंच आहे. आणि सस्तनी प्राण्यांमध्ये कुठले प्राणी मोडतात? तर सस्तनी प्राण्यांमध्ये इतर सर्व प्राणी जे मोडतात त्यांची मी लिस्ट सस्तनी वर्गाच्या खाली दिलेलीच आहे. इथे
या फिगरच्या अंतर्गत दिलेल्या या चारही इमेजेस आहेत त्यावरूनच तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर देता येणार आहे. इथं व्हेल हा मासा जो आहे तो मॅमल असून तो मासा असून तो मॅमल आहे हे त्याचं वैशिष्ट्य आहे आणि तो बिगेस्ट मॅमल म्हणून ओळखला जातो. तर प्रश्न विचारलेला आहे की देव मासा सस्तन प्राणीवर्गात मोडतो कारण त्याचं वैशिष्ट्य आहे की त्याच्या छाती आणि उदर पोकळीमध्ये स्नायुमय पडदा असतो ज्याला डायफ्रॅम असं म्हणतात आणि म्हणून इथे पर्याय क्रमांक 3 हा योग्य पर्याय आहे. आता पुढचा प्रश्न आहे सिल्वर फिश सर्वसाधारणपणे कशासोबत आढळतात आणि खाली हे पर्याय दिलेले आहेत. आता हा थोडा कन्फ्यूज करणारा प्रश्न आहे. सिल्वर फिश हे नाव ऐकल्यावर आपल्याला तो मासा असल्यासारखं वाटू शकतो आणि आपण या पर्यायांपैकी मोस्ट ॲप्रोप्रिएट पर्याय त्या अँगलने निवडण्याचा प्रयत्न करू शकतो. पण सिल्वर फिश हा प्रत्यक्षात मासा नसून तो ऑर्थोपोडा संघाअंतर्गत समाविष्ट होतो आणि तो कीटक असतो. तो लेपिस्मा या नावानेही ओळखला जातो आणि त्याचा समावेश टायसॅन्युरा या गणामध्ये केला जातो. तर तो एक कीटक असून तो सिल्वर रंगाचा दिसतो आणि जुन्या पुस्तकांमध्ये जर आपण त्यांना बघितलं तर त्यांची हालचाल ही फिशप्रमाणे असते आणि म्हणून त्यांना सिल्वर फिश या नावानेही ओळखलं जातं. तो प्रत्यक्षात कीटक असल्यामुळे तो जुनी पुस्तकं, मासिकं, पडदे, बाथरूम रग्स यांच्यात आढळतो आणि म्हणून इथे पर्याय क्रमांक 4 हा योग्य पर्याय आहे. आता पुढचा प्रश्न आहे शेपूट आणि पाय असणारा डॅश डॅश हा उभयचर म्हणजे ॲम्फिबियन वर्गातील प्राणी होय आणि खाली हे पर्याय दिलेले आहेत. आता सॅलेमंडर हा सरड्यासारखा दिसतो म्हणून तो सरीसृप वर्गात येतो असं आपल्याला वाटू शकतो पण तो ॲक्च्युली उभयचर प्राणी आहे आणि उभयचर प्राणी असूनही त्याला लेग्स आणि टेल आहे. तो युरोडेला म्हणजे स्कॉडेटा या गणाअंतर्गत समाविष्ट होतो आणि या गणाचं वैशिष्ट्य आहे की यात समाविष्ट होणारे जे प्राणी असतात त्यांना हातपाय आणि शेपूट असते आणि केवळ याच गणात असणाऱ्या प्राण्यांना हातपाय आणि शेपूट असते आणि ते उभयचर गटात मोडतात. यात सॅलॅमेंडरचा देखील समावेश होतो म्हणून इथे पर्याय क्रमांक 4 हा योग्य पर्याय आहे. आता पुढचा प्रश्न आहे विंचू हा डॅश डॅश प्राणी आहे आणि त्यासाठी खाली हे पर्याय दिलेले आहेत. आता विंचू हा संघ आर्थ्रोपोडा अंतर्गत येणाऱ्या कॅलिक्रेटा या उपसंघातल्या वर्ग ॲरॅक्निडामध्ये समाविष्ट होतो आणि त्याचं वैशिष्ट्य आहे की विंचू हा पिलांना जन्म देतो. म्हणजे केवळ विंचू हाच प्राणी पिलांना जन्म देतो या आर्थ्रोपोडा संघाअंतर्गतचा. तो मांसभक्षी असतो आणि कीटकांनाही खातो आणि हे वैशिष्ट्य जर तुम्हाला त्याबद्दल माहिती असेल तर तुम्हाला या प्रश्नाचे योग्य उत्तर देता येणार आहे. तर विंचू हा पिलांना जन्म देणारा प्राणी आहे, तो विव्हिपॅरस आहे आणि म्हणून इथे पर्याय क्रमांक 2 हा योग्य पर्याय आहे असं आपण म्हणू शकतो. आता पुढचा प्रश्न आहे गांडूळ हा प्राणी कोणत्या संघात येतो आणि खाली हे पर्याय दिलेले आहेत. आता गांडूळ हा प्राणी संघ ॲनेलिडा म्हणजेच फायलम ॲनेलिडा अंतर्गत येतो आणि ॲनेलिडा संघातल्या ऑलिगोचिटा या वर्गाअंतर्गत त्याचा समावेश होतो. तर गांडूळ म्हणजेच अर्थवर्म याचा समावेश ऑलिगोचिटा या वर्गाअंतर्गत होतो आणि हा वर्ग संघ ॲनेलिडा म्हणजे फायलम ॲनेलिडामध्ये समाविष्ट होतो आणि म्हणून इथे पर्याय क्रमांक 3 हा योग्य पर्याय आहे. आता पुढचा प्रश्न आहे अनियततापी म्हणजे कोल्ड ब्लडेड प्राण्यांच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे आणि खाली हे पर्याय दिलेले आहेत. आता आपल्या पुस्तकात आपण अनियततापी आणि नियततापी प्राणी म्हणजे काय याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे. अनियततापी म्हणजे कोल्ड ब्लडेड ॲनिमल्स म्हणजे काय ज्या प्राण्यांच्या शरीराचे तापमान बाहेरच्या तापमानानुसार बदलत असते अशा प्राण्यांना अनियततापी प्राणी असं म्हटलं जातं आणि याच्यात सरीसृप आणि उभयचर यांचा समावेश होतो. आणि नियततापी म्हणजेच वार्म ब्लडेड ॲनिमल्स म्हणजे काय तर ज्या प्राण्यांच्या शरीराचं तापमान बाहेरच्या वातावरणानुसार बदलत नाही ते स्थिर असतं. फॉर एक्झाम्पल मानवासारख्या प्राण्यांचा यांच्यात समावेश होतो. तर ही डेफिनेशन जर आपल्याला माहिती असेल तर आपल्याला अशा प्रश्नांची उत्तरं जरूर देता येणार आहेत. तर अनियततापी विचारलेलं आहे म्हणजे कोल्ड ब्लडेड ॲनिमल्स म्हणजे काय असं विचारलेलं असल्यामुळे इथे शरीराचं तापमान बाहेरच्या तापमानानुसार बदलत असते हे योग्य इथं उत्तर आहे आणि म्हणून इथे पर्याय क्रमांक 3 हा योग्य पर्याय आहे. आता पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणता सस्तनी प्राणी अंडी घालतो आणि खाली हे पर्याय दिलेले आहेत. तर सस्तनी वर्ग पुन्हा 3 उपवर्गात विभागला जातो. प्रोटोथेरिया, मेटॅथेरिया आणि युथेरिया यापैकी प्रोटोथेरिया उपवर्गामध्ये अंडी घालणारे प्राणी समाविष्ट होतात. म्हणजे ते मॅमल्स असून ते सस्तनी प्राणी असून ते अंडी घालतात आणि असे प्राणी आहेत डकबिल प्लॅटिपस आणि स्पायनी आंट इटर. डकबिल प्लॅटिपस, इकिडना म्हणजे स्पायनी आंट इटर या दोघांचा समावेश सस्तनी वर्गात असूनही ते अंडी घालणारे प्राणी आहेत आणि म्हणून इथे पर्याय क्रमांक 2 हा योग्य पर्याय आहे असं आपण म्हणू शकतो. आता पुढचा प्रश्न आहे पुढील 2 विधानांपैकी कोणते विधान योग्य आहे आणि खाली हे पर्याय दिलेले आहेत.
त्यात 2 स्टेटमेंट्स आहेत आणि ह्या 2 स्टेटमेंट्सपैकी कुठलं स्टेटमेंट योग्य आहे आणि कुठलं स्टेटमेंट अयोग्य आहे ते आपल्याला सांगायचं आहे. तर पहिलं स्टेटमेंट आहे सिल्वर फिश प्राणी मत्स्य वर्गात येतो आणि दुसरं स्टेटमेंट आहे कुत्र्याचे जास्तीत जास्त आयुर्मान 15 वर्षे असते. आणि या दोघंही विधानांपैकी कोणतं विधान योग्य आहे ते आपल्याला इथे सांगायचं आहे. आता यापूर्वीच मी तुम्हाला हे मेन्शन केलेलं आहे की सिल्वर फिश हा, जरी सिल्वर फिश या नावामुळे आपण फिश आहे असं कन्फ्यूज केलं तरी तो फिश नसून तो कीटक आहे आणि त्याचा समावेश टायसॅनुरा या गणाअंतर्गत होतो आणि हा गण आर्थ्रोपोडा संघाशी संबंधित आहे. थोडक्यात सिल्वर फिश म्हणजे लॅपिस्मा हा फिश नसून तो कीटक आहे आणि म्हणून सिल्वर फिश प्राणी मत्स्य वर्गात येतो हे स्टेटमेंट अयोग्य स्टेटमेंट आहे असं आपण म्हणू शकतो. पुढचं स्टेटमेंट आहे कुत्र्याचे जास्तीत जास्त आयुर्मान 15 वर्षे असते. तर आपण आपल्या पुस्तकात सजीवांतील पुनरुत्पादन या चॅप्टर अंतर्गत हा चार्ट दिलेला आहे आणि या चार्टमध्ये आपण जवळजवळ अनेक सजीवांचं आयुष्यमान दिलेलं आहे. त्यात कुत्रा हा प्राणी 10 ते 13 वर्षे सरासरी जगतो असं आपण तिथे मेन्शन केलेलं आहे. आणि प्रश्नातल्या विधानात म्हटलेलं आहे कुत्र्याचे जास्तीत जास्त आयुर्मान 15 वर्षे असते. तर हे स्टेटमेंटसुद्धा इथे अयोग्य स्टेटमेंट आहे आणि अ आणि ब ही दोघंही स्टेटमेंट अयोग्य असणारा पर्याय आहे पर्याय क्रमांक 4 आणि म्हणून इथे पर्याय क्रमांक 4 हा योग्य पर्याय आहे. आता पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणता प्राणी कीटक वर्गात येत नाही आणि पर्याय दिलेले आहेत मच्छर, माशी, स्पायडर म्हणजेच कोळी आणि ढेकूण. आता तुम्ही जर हा प्रश्न व्यवस्थित वाचला आणि त्याचे पर्याय जर व्यवस्थित बघितले तर तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल की मच्छर, माशी, स्पायडर आणि ढेकूण या सगळ्यांचा समावेश संघ आर्थ्रोपोडा अंतर्गत होतो. फायलम आर्थ्रोपोडा अंतर्गत हे सर्व प्राणी येतात. प्रश्न विचारलेला आहे की कोणता प्राणी कीटक वर्गात येत नाही. आता आपल्याला संघ आर्थ्रोपोडाचे वर्ग आणि उपवर्ग सुद्धा इथे माहिती असणं आवश्यक आहे आणि आपण आता आपल्या पुस्तकातल्या या पॅराकडे वळणार आहोत. इथं आर्थ्रोपोडा संघ हा पुढील 3 उपसंघात विभागला जातो. या हेडिंग खाली ही इन्फॉर्मेशन आहे. तर आर्थ्रोपोडा संघ हा ट्रिलोबिटा, कॅलिकेराटा आणि मॅन्डिबिलोटा या 3 उपसंघात विभागला जातो आणि हे उपसंघ पुन्हा वेगवेगळ्या वर्गांमध्ये विभागले जातात. यापैकी कॅलिकेराटा हा वर्ग मेरिस्टेमेटा, वर्ग ॲरेक्निडा या 2 वर्गांमध्ये विभागला जातो. यातल्या ॲरेक्निडा या वर्गामध्ये कोळीचा समावेश होतो म्हणजेच स्पायडरचा समावेश होतो आणि मॅन्डिब्युलाटा या उपसंघाअंतर्गत येणाऱ्या वर्ग इन्सेक्टामध्ये डास म्हणजेच मॉस्किटो, घरमाशी म्हणजेच हाऊसफ्लाय माशी आपण जिला साध्या भाषेत म्हणतो आणि बेडबग म्हणजेच ढेकूण जो बेडवर असतो म्हणून त्याला ढेकूण असं म्हणतात. तर या तिघांचा समावेश वर्ग इन्सेक्टामध्ये होतो आणि कोळी म्हणजे स्पायडरचा समावेश वर्ग ॲरेक्निडामध्ये होतो. आता आपण प्रश्नाच्या पर्यायांकडे वळूयात. तर मच्छर म्हणजेच डास, माशी म्हणजेच हाऊसफ्लाय आणि ढेकूण म्हणजेच बेडबग. मच्छर म्हणजे मॉस्किटो, माशी म्हणजे हाऊसफ्लाय आणि ढेकूण म्हणजे बेडबग हे तिघही वर्ग इन्सेक्टा अंतर्गत समाविष्ट होतात. डास, ढेकूण आणि घरमाशी. स्पायडर म्हणजेच कोळी मात्र वर्ग ॲरेक्निडा अंतर्गत समाविष्ट होतो आणि म्हणून हा इथे विसंगत पर्याय असल्यामुळे तो कीटक वर्गात येत नाही, वर्ग इन्सेक्टा अंतर्गत येत नाही, तर तो वर्ग ॲरेक्निडा अंतर्गत येतो आणि म्हणून इथे पर्याय क्रमांक 3 हा योग्य पर्याय आहे. आता पुढचा प्रश्न आहे गोगल गाय डॅश डॅश या संघात म्हणजे फायलममध्ये मोडते आणि खाली हे पर्याय दिलेले आहेत. आता यापूर्वीच आपण याचं एक्सप्लेनेशन बघितलेलंच आहे की गोगल गाय, जिलाच हेलिक्स असंही म्हटलं जातं, जिला गार्डन स्नेल या नावाने ओळखतात, तिचा समावेश वर्ग पॉलीप्लॅकोपोरामध्ये होतो म्हणजे ॲमिन्युरामध्ये होतो, एम्फिन्युरामध्ये होतो आणि पॉलीप्लॅकोपोरा हा वर्ग पुन्हा संघ मॉल्युस्कामध्ये येतो, या अंतर्गत येतो. थोडक्यात काय तर गोगल गाय ही संघ मोल्युस्का अंतर्गत समाविष्ट झाल्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. आता पुढचा प्रश्न आहे मावा किंवा तुडतुडे किडी हे कोणत्या ऑर्डरमध्ये किंवा गटामध्ये मोडतात आणि खाली हे पर्याय दिलेले आहेत. आता आपल्या पुस्तकात आपण आर्थ्रोपोडा संघातील काही कीटकांची गण आणि उदाहरणं दिलेली आहेत. त्यातल्या हेमिप्टेरा या गणाअंतर्गत ढेकूण, मावा आणि तुडतुडे यांचा समावेश होतो आणि म्हणून इथे पर्याय क्रमांक 4 हा योग्य पर्याय आहे. आता पुढचा प्रश्न आहे पचन क्रियेचा यांच्यात अभाव असतो आणि खाली हे पर्याय दिलेले आहेत. आता आपल्या पुस्तकात आपण संघ प्लॅटीहेल्मिन्थिस अंतर्गत ही त्या संघाची वैशिष्ट्य आणि त्याची वर्ग दिलेले आहेत. तर संघ प्लॅटीहेल्मिन्थिस हा टर्बेलॅरिया
ट्रिमॅटोडा आणि सिस्टोडा या 3 वर्गांमध्ये विभागला जातो. यातला जो सिस्टोडा वर्ग आहे त्याचं वैशिष्ट्य आहे की या वर्गात अंतर्गत येणारे जे प्राणी असतात ते आंतरपरजीवी असतात आणि केवळ याच वर्गातील सजीवांमध्ये पचन संस्था नसते. याचं उदाहरण आपण दिलेलं आहे टेनिया सोलेनम आणि याला स्टेपवर्म असंही म्हटलं जातं. म्हणून इथे पर्याय क्रमांक 2 हा योग्य पर्याय आहे. आता पुढचा प्रश्न आहे, अंडी घालणारे सस्तन प्राणी हे डॅश डॅश या प्राणीवर्गात मोडतात आणि खाली हे पर्याय दिलेले आहे. आता बघा, हा प्रश्न जो आहे तो सेम प्रश्न इथे रिपीट झालेला आहे, याचा फॉर्म मात्र वेगळा आहे. इथे आता सस्तनी या वर्गातल्या उपवर्गांबद्दल माहिती विचारलेली आहे आणि आपल्याला इथे एक गोष्ट माहिती पाहिजे की अंडी घालणारे जे सस्तनी प्राणी आहेत ते सस्तनी वर्गात मोडतातच, पण त्यांच्यात पुन्हा उपवर्ग जे आहेत त्या उपवर्गांबद्दल आपल्याला इथे माहिती असणं आवश्यक आहे. तर जे सस्तनी प्राणी असतात आणि जे अंडी घालतात त्यांचा समावेश प्रोटोथेरिया या उपवर्गामध्ये होतो आणि म्हणून इथे पर्याय क्रमांक 1 हा योग्य पर्याय आहे असं आपण म्हणू शकतो. आता पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत आणि खाली त्यासाठीही स्टेटमेंट्स दिलेली आहेत आणि त्यासाठी पुन्हा खाली हे पर्याय दिलेले आहेत. आता आपण पहिलं स्टेटमेंट बघूया. अ स्टेटमेंट आहे, टेनिया सोलियमला हुक जंत असे म्हटले जाते. दुसरं स्टेटमेंट आहे, फॅसिल्ला हेपेटिकाला यकृत फ्लूक या नावाने ओळखले जाते. तिसरं स्टेटमेंट आहे, अनकालोस्टोमा ड्युडेनलला टेप जंत असे म्हटले जाते आणि चौथं विधान आहे, नेरेस चिल्कॅन्सिसला याला सामान्य चिंधी जंत असे म्हणतात. आता आपण प्रत्येक स्टेटमेंट आपल्या पुस्तकात असणाऱ्या माहितीवरून पडताळून बघणार आहोत. आता पहिलं स्टेटमेंट आहे, टेनिया सोलियमला हुक जंत असे म्हटले जाते. आता आपल्या पुस्तकात आपण संघ प्लॅटीहेल्मिन्थिस अंतर्गत सेस्ट्रोडा या वर्गात टेनिया सोलियनम म्हणजे स्टेपवर्म याबद्दल माहिती दिलेली आहे. हा आंतरपरजीवी असतो आणि केवळ त्याच्यातच याच वर्गातील सजीवांमध्ये पचन संस्था नसते आणि यात टेनिया सोलियनमचा समावेश होतो. यांना स्टेपवर्म असं म्हणतात किंवा प्लॅटीहेल्मिन्थिस या संघांतर्गत येणाऱ्या वर्म्सला फ्लॅटवर्म्स असं म्हणतात. एक तर तो टेपवर्म आहे किंवा फ्लॅटवर्म आहे. तर बघा इथे म्हटलेलं आहे की टेनिया सोलियनम हा हुक जंत आहे, म्हणजे हुकवर्म आहे का तो, तर तो हुकवर्म नसून तो टेपवर्म आहे. म्हणून इथे हे विधान अयोग्य आहे असं आपण म्हणू शकतो. पुढचं स्टेटमेंट आहे, फॅसिल्ला हेपेटिकाला यकृत फ्लूक या नावाने ओळखले जाते. आता फॅसिल्ला हेपेटिका हा सुद्धा संघ प्लॅटीहेल्मिन्थिस अंतर्गत समाविष्ट होतो, मात्र तो ट्रिमॅटोडा या वर्गाअंतर्गत समाविष्ट होतो आणि या वर्गाअंतर्गत समाविष्ट होणाऱ्या प्राण्यांचं वैशिष्ट्य काय आहे तर ते बाह्य परजीवी किंवा आंतरपरजीवी असतात, त्यांच्यात पचन संस्था असते आणि जो हा फॅसिकोला जो आहे त्याला लिव्हर फ्लूक असंही म्हटलं जातं. तो परजीवी साधारणतः अनेक व्हर्टिब्रेट प्राण्यांच्या यकृत आणि पित्ताशयाशी संबंधित अवयवांमध्ये राहून त्यांच्याशी संबंधित आजार तो पसरवत असतो. म्हणजे तो यकृत आणि पित्ताशयाशी संबंधित आजार पसरवतो थोडक्यात. इथे दिलेलं आहे विधान, फॅसिल्ला हेपेटिकाला यकृत फ्लूक या नावाने ओळखले जाते, तर हे विधान योग्य आहे. पुढचं स्टेटमेंट आहे, अनकालोस्टोमा ड्युएडनलला टेप जंत असेही म्हणतात. आता अनकालोस्टोमा ड्युएडिनेली जो असतो तो संघ ॲस्केल्मेन्थिस या संघांतर्गत समाविष्ट होतो आणि त्याला हुकवर्म म्हटलं जातं. त्यामुळे पोटदुखी आणि गुदद्वारामध्ये जळजळ होऊ शकते हा वर्म जर व्हर्टिब्रेटच्या पोटात गेला तर. आणि अनकालोस्टोमा ड्युएडनला हुकवर्म असं म्हटलं जातं आणि इथे काय स्टेटमेंट आहे, अनकालोस्टोमा ड्युएडनला टेप जंत असं म्हणतात, तर हे स्टेटमेंट अयोग्य आहे. पुढचं स्टेटमेंट आहे, नेरिस चिल्किएन्सिसला सामान्य चिंधी जंत असे म्हणतात. तर आपण इथे हे स्टेटमेंटसुद्धा चेक करणार आहोत. तर आपण पॉलिचिटा या वर्गाअंतर्गत नेरिस चिल्किएन्सिसला मेन्शन केलेलं आहे आणि नेरिस चिल्किएन्सिस हा चिंधी जंत आहे, म्हणजेच याला रॅगवर्म किंवा कामवर्म किंवा सँडवर्म असंही म्हटलं जातं. तर तो चिंधी जंत आहे आणि आपण या स्टेटमेंटकडे येऊया. तर नेरिस चिल्किएन्सिस याला सामान्य चिंधी जंत असे म्हणतात, तर हे स्टेटमेंटसुद्धा बरोबर आहे. तर इथे केवळ ब आणि ड हे स्टेटमेंट योग्य आहे आणि अ आणि क स्टेटमेंट हे बरोबर नाही, ते अयोग्य आहे. आणि स्टेटमेंट ब आणि ड योग्य असणारा पर्याय आहे पर्याय क्रमांक 2. म्हणून इथे पर्याय क्रमांक 2 हा योग्य पर्याय आहे असं आपण म्हणू शकतो. आता पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या संघात इंद्रिय पातळीचे संघटन आढळते आणि त्यासाठी खाली हे पर्याय दिलेले आहे. आता आपल्या पुस्तकात प्राणीसृष्टीचे वर्गीकरण या चॅप्टर अंतर्गत आपण सुरुवातीला म्हटलेलंच आहे की निसर्गात आढळणाऱ्या विविध प्राण्यांच्या संरचनेमध्ये आणि प्रकारात प्रचंड प्रमाणात भिन्नता असते
आणि त्यामुळे विशिष्ट वैशिष्ट्यांवर आधारित त्यांचं वर्गीकरण करावं लागतं. आता ही वैशिष्ट्य कुठली कुठली असू शकतात, तर शरीर संघटनेचं स्वरूप, शरीराची सममिती, शरीर पोकळीचं स्वरूप, जमपेशींच्या थराची रचना, पचन संस्था, रक्ताभिसरण संस्था, पुनरुत्पादन संस्थांचे नमुने, या सर्व वैशिष्ट्यांवर आधारित असं हे वर्गीकरण असतं आणि त्या प्रकारे सर्व प्राणी वर्गीकृत होतात. आणि यातलं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे शरीर संघटनेचं स्वरूप. यालाच लेव्हल ऑफ ऑर्गनायझेशन असंही म्हटलं जातं. तर शरीर संघटनेच्या स्वरूपावरून सुद्धा प्राणी वेगवेगळ्या प्रकारात वर्गीकृत केले जातात. काहींमध्ये जीवद्रव्य स्तर आढळतो, काहींमध्ये पेशी स्तर आढळतो, काहींमध्ये ऊती स्तर आढळतो, काहींमध्ये अवयव स्तर आढळतो, काहींमध्ये इंद्रिय संस्था म्हणजेच अवयव संस्था स्तर आढळतो. प्रोटोझोआ या प्राण्यामध्ये जीवद्रव्य स्तर आढळतो. स्पॉन्जेस मिझोझोन्समध्ये किंवा पोरीफेरा संघामध्ये पेशी स्तर आढळतो. सिलेंट्राटा आणि टिनोफोरा संघातील प्राण्यांमध्ये ऊती स्तर आढळतो. प्लॅटिहेल्मिंथिस संघामध्ये इंद्रिय म्हणजेच अवयव स्तर आढळतो. तर ॲस्केल्मेंथिस ते कॉर्डेट्स या प्राण्यांमध्ये इंद्रिय संस्था म्हणजे अवयव संस्था स्तर आढळतो. या संघांमध्ये इंद्रिय संस्था म्हणजेच अवयव संस्था थर म्हणजेच ऑर्गन सिस्टीम ग्रेड लेव्हल ऑफ ऑर्गनायझेशन आढळतं. आता आपण प्रश्नाकडे वळूयात. तर इथे प्रश्न विचारलेला आहे, कोणत्या संघात इंद्रिय पातळीचं संघटन आढळतं? तर आपण आता आपल्या पुस्तकातल्या या पॅरामध्ये बघणार आहोत. शरीर संघटनेचं स्वरूप या हेडिंगखाली आपण हा पॅरा वाचतोय. तर इंद्रिय प्रकारचं म्हणजे अवयव स्तराचं, इंद्रिय स्तराचं म्हणजे ऑर्गन लेवल ग्रेड ऑफ ऑर्गनायझेशन हे कोणामध्ये आढळतं? तर प्लॅटिहेल्मिंथिसमध्ये आढळतं. आणि म्हणून इथे पर्याय क्रमांक 3 हा योग्य पर्याय आहे. आता पुढचा प्रश्न आहे, डॅश डॅश या प्राणीवर्गातील सदस्य हे ॲनिलिडातील द्विलिंगी प्राणी होत आणि खाली हे पर्याय दिलेले आहेत. आता संघ ॲनिलिडा म्हणजेच फायलम ॲनिलिडा या हेडिंग अंतर्गतचा हा पॅरा बघा. संघ ॲनिलिडा हा 3 वर्गात विभागला जातो, पॉलीचेटा, ऑलिगोचेटा आणि हिरुडिना. त्यातला पॉलीचेटा जो आहे त्यात एकलिंगी प्राण्यांचा समावेश होतो. ऑलिगोचेटामध्ये द्विलिंगी प्राण्यांचा समावेश होतो आणि हिरुडिनामध्ये द्विलिंगी प्राण्यांचा समावेश होतो. थोडक्यात ऑलिगोचेटा आणि हिरुडिनामध्ये द्विलिंगी प्राण्यांचा समावेश होतो आणि म्हणून इथे पर्याय क्रमांक 2 हा योग्य पर्याय आहे. आता पुढचा प्रश्न आहे, टेलिओस्टी या सुपर ऑर्डरमधील डॅश डॅश या प्राण्यांना सामान्यपणे उडणारे मासे असे म्हणतात आणि खाली हे पर्याय दिलेले आहेत. आता आपल्या पुस्तकात अस्थिमय मासे उस्टिकथाईस या अंतर्गत आपण म्हटलं आहे की एक्झोसिटस यांना फ्लाइंग फिश असं म्हणतात. फ्लाइंग फिश म्हणजेच उडणारे मासे. तर हे एक्झोसिटस जे आहेत ते उडणारे मासे टेलिओस्टी या सुपर ऑर्डर अंतर्गत समाविष्ट होतात. म्हणून इथे पर्याय क्रमांक 2 हा योग्य पर्याय आहे असं आपण म्हणू शकतो. आता पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या संघाच्या प्रतिनिधीमध्ये शरीर रचना अत्यंत साधी व द्विपक्षीय सममिती असते? आणि खाली हे पर्याय दिलेले आहेत. आता आपण प्रत्येक पर्याय व्यवस्थित तपासून बघणार आहोत. तर यात आपल्याला सांगायचं आहे की कोणत्या संघाच्या प्रतिनिधीमध्ये शरीर रचना अत्यंत साधी आणि सममिती ही द्विपक्षीय असते म्हणजेच द्विपार्श्व असते म्हणजेच बायलॅटरल असते. आता आपण पोरीफेरा या संघाकडे वळूयात. तर पोरीफेरा संघाचं शरीर संघटन जर आपण बघितलं तर ते पेशी स्तराचं असतं आणि सममिती असममिती असते म्हणजे ते असिमेट्रिकल असतात. म्हणून द्विपक्षीय सममिती प्रश्नामध्ये आहे. म्हणून इथे पर्याय 1 हा अयोग्य आहे. कारण आपल्याला असे प्राणी बघायचे आहेत ज्यांची शरीररचना अत्यंत साधी आहे पण त्यांच्यात द्विपक्षीय सममिती आहे. पोरीफेरामध्ये असममिती असते, त्यांच्यात सममिती नसतेच आणि म्हणून पोरीफेरा या संघाचं इथे यामध्ये समावेश होऊ शकत नाही. पुढचा संघ आहे सिलेंटराटा. आता आपण संघ सिलेंटराटाकडे वळूयात. तर संघ सिलेंटराटाचं शरीर संघटन जर बघितलं तर आपण ऊती स्तराचं ते शरीर संघटन आहे आणि सममिती त्याची अरीय आहे, रेडियल आहे, द्विपार्श नाही आहे आणि म्हणून हा पर्याय सुद्धा इथे अयोग्य पर्याय आहे. पुढचा प्राणी आहे पुढचा संघ आहे चपटेकृमी म्हणजेच प्लॅटिहेल्मिंथिस. आता प्लॅटिहेल्मिंथिस या प्राण्याची वैशिष्ट्य आपण बघूयात. तर प्लॅटिहेल्मिंथिसचं शरीर संघटन अवयव स्तराचं असतं आणि सममिती ही द्विपार्श असते म्हणजे प्लॅटिहेल्मिंथिस हे इथं योग्य असू शकतं. पण आपल्याला अजून चौथा पर्याय पडताळून बघायचा आहे. आता चौथा पर्याय आहे वलयांकित कृमी म्हणजे ॲनिलिडा. आता ॲनिलिड्सच्या बाबतीत पण आपण ही वैशिष्ट्य जाणून घेणार आहोत. तर संघ ॲनिलिडा यामध्ये जी वैशिष्ट्य आहेत त्यात आहे शरीर संघटन अवयव संस्था स्तर आणि सममिती आहे द्विपार्श म्हणजे द्विपार्श सममिती ॲनिलिडा संघाची आहे. म्हणजे चपटेकृमींमध्ये सुद्धा द्विपक्षीय सममिती आहे, द्विपार्श सममिती आहे आणि वलयांकित कृमींमध्ये सुद्धा ॲनिलिडामध्ये सुद्धा द्विपार्श सममिती आहेत. आता या दोघांपैकी द्विपार्श सममिती असणारे हे संघ आहेत
हे आपण इथे पडताळून बघितलेलं आहे. आता त्यांची शरीर रचना ही अत्यंत साधी असते का हे आपल्याला चेक करायचं आहे. तर आपण संघ पोरीफेरापासून म्हणजे सुरुवातीच्या संघापासून जसं जसं पुढे जात जातो तसतशी शरीर रचना ही कॉम्प्लिकेटेड होत जाते, कॉम्प्लेक्स होत जाते. म्हणजे पोरीफेराची शरीर रचना ही जर साधी असेल तर त्यापेक्षा थोडी कॉम्प्लिकेटेड सिलेंट्राटाची असेल, त्यानंतर प्लॅटीहेल्मिंथेसची असेल, त्यानंतर ॲनिलिडाची असेल आणि या प्रकारे शरीर रचनेमध्ये थोडा थोडा बदल होत जाऊन ती कॉम्प्लेक्स होत जाते. म्हणजे इथं जर आपण शरीर रचनेचं स्वरूप, शरीर संघटनेचं स्वरूप बघितलं तर इंद्रिय म्हणजेच अवयव स्तराचं संघटन प्लॅटीहेल्मिंथेसमध्ये असतं, पण इंद्रिय संस्था म्हणजे अवयव संस्था स्तर हे मोस्ट कॉम्प्लिकेटेड लेवल ऑफ ऑर्गनायझेशन हे ॲनिलिड्समध्ये असतं. म्हणजे प्लॅटीहेल्मिंथेस आणि ॲनिलिड्स या दोघांना कम्पेअर केलं तर शरीर संघटनेचं स्वरूप हे प्लॅटीहेल्मिंथेसमध्ये ॲज कम्पेअर टू ॲनिलिड्स साधं असतं आणि म्हणून इथे पर्याय क्रमांक 3 हा योग्य पर्याय आहे. आता पुढचा प्रश्न आहे खालील जोड्या जुळवा. आता हे रक्तरंगद्रव्य दिलेली आहेत आणि योग्य प्राण्यांच्या रक्तामध्ये असणारी रक्तरंगद्रव्य ओळखून आपल्याला इथे योग्य जोड्या जुळवायच्या आहेत. आता पहिलं रंगद्रव्य आहे हिमोग्लोबिन. तर हिमोग्लोबिन हे साधारणतः ॲनिलिड्समध्ये पण बघायला मिळतं, पण पृष्ठवंशीय प्राण्यांमध्ये ते बेसिक पिगमेंट असते रक्तातली आणि म्हणून इथे हिमोग्लोबिन बरोबर योग्य पर्याय आहे पृष्ठवंशीय म्हणजेच व्हर्टिब्रेट्स. आता कलारोक्रिओरिन हे रंगद्रव्य कोणत्या संघातल्या प्राण्यांमध्ये असतं हे आपल्याला बघायचं आहे. तर संघ ॲनिलिडा अंतर्गत येणारे जे प्राणी असतात त्यांच्या शरीरात साधारणतः हिमोग्लोबिन, हिमोइरिथ्रिन आणि कलारोक्रिओरिन या प्रकारची रंगद्रव्य आढळतात. तर कलारोक्रिओनिन हे त्यांच्यात असणारं वैशिष्ट्यपूर्ण रंगद्रव्य आहे आणि म्हणून इथे कलारोक्रिओनिन बरोबर आपण संघ ॲनिलिडाची योग्य जोडी जुळवणार आहोत. आता पुढचं आहे हिमरिथ्रिन. हिमरिथ्रिन हे लिंगुला या वर्गातल्या प्राण्यांबरोबर मॅच होतं, कारण लिंगुला वर्गात येणाऱ्या प्राण्यांच्या रक्तामध्ये हिमरिथ्रिन नावाचं रंगद्रव्य असतं. आणि हिमोसायनिन हे संघ मॉल्युस्का अंतर्गत येणाऱ्या प्राण्यांमध्ये असणाऱ्या रक्तातलं रंगद्रव्य आहे आणि म्हणून इथे हिमोसायनिन बरोबर संघ मॉल्युस्का या संघाची योग्य जोडी जुळवता येते. आणि याप्रमाणे योग्य जोड्या जुळवल्यानंतर इथे पर्याय क्रमांक 2 हा योग्य पर्याय आहे असं आपण म्हणू शकतो. आता आपण पुढचा प्रश्न बघूयात. हा प्रश्न आहे शार्क बाबत योग्य पर्याय निवडा आणि त्यासाठी खाली इथे 4 विधानं दिलेली आहेत आणि त्या विधानांवरून आपल्याला योग्य पर्याय निवडायचा आहे. तर पहिलं आहे अधर बाजूस मुख म्हणजे माउथ ॲट व्हेंट्रल साईड. दुसरं आहे जरायुज म्हणजे विव्हिपॅरी. तिसरं विधान आहे सायक्लॉइड खवले म्हणजे सायक्लॉइड स्केल्स आणि चौथं स्टेटमेंट आहे कास्थिमय अंतकंकाल म्हणजे कार्टिलेजिनस एंडोस्केलेटन. आता आपल्या पुस्तकात आपण पायसेस या हेडिंग अंतर्गत हा स्वतंत्र पारा दिलेला आहे आणि पायसेस या वर्गामध्ये सर्व प्रकारच्या माशांचा समावेश होतो हे पण आपल्याला माहिती आहे. तर पायसेस हा वर्ग पुन्हा 2 उपवर्गांमध्ये विभागला जातो. हे उपवर्ग आहेत कास्थिमय म्हणजे कॉन्ड्रिक थायसेस आणि अस्थिमय म्हणजे उस्टिक थायसेस. आता कास्थिमय या प्रकारामध्ये कुठल्या प्रकारचे मासे समाविष्ट होतात? ज्या माशांचं बाह्य कंकाल म्हणजे आणि अंतकंकाल हे कार्टिलेजचं बनलेलं असतं. आणि उस्टिक थायसेसमध्ये कुठल्या माशांचा समावेश होतो? ज्या माशांचं अंतकंकाल हे हाडांनी बनलेलं असतं. आणखी यांच्यात काय फरक असेल तर तो आहे खवल्यांचा. म्हणजे कास्थिमय प्रकारच्या माशांना प्लॅकॉइड खवले असतात, प्लॅकॉइड स्केल्स असतात आणि अस्थिमय प्रकारच्या माशांना गॅनॉइड, सायक्लॉइड आणि टिनॉइड खवले असतात. तर कास्थिमय प्रकारचे मासे जे असतात ते प्राणी अंडी घालू शकतात किंवा पिलांनाही जन्म देऊ शकतात. आता यांच्यातला शार्क जो मासा आहे तो पिलांना जन्म देतो, बाकी कुठले अंडी घालतात. पण अस्थिमय प्रकारचे मासे हे केवळ अंडीच घालतात. आता आपण या प्रश्नाकडे वळूयात. प्रश्नात आहे पहिलं स्टेटमेंट अधर बाजूस मुख माउथ ॲट व्हेंट्रल साईड. आता हे तुम्ही इथे व्यवस्थित समजून घ्या. यासाठी आपण ही फिगर दिलेली आहे इथे. शार्क सारखे सर्व मासे जे असतात ते कास्थिमय प्रकारामध्ये मोडतात. म्हणजे शार्क हा मासा कास्थिमय प्रकारामध्ये मोडतो आणि त्याचबरोबर स्टिंगरे आणि इलेक्ट्रिक रेज वगैरे सुद्धा कास्थिमय प्रकारचे मासे असतात. तर या माशांचं वैशिष्ट्य काय असतं? त्यांचं मुख हे खालील बाजूस असतं, व्हेंट्रल साईडला असतं. खालील बाजूस म्हणजे अधर बाजूस असं पण त्याला म्हणतात. तर इंग्लिशमध्ये त्याला व्हेंट्रल असं नाव असा कीवर्ड आहे. तर या माशांचं तोंड जर तुम्ही बघितलं तर हे तोंड म्हणजे हे पाहे इथं असतं त्यांचं साधारणतः हे मुख.
तर हे खालच्या बाजूला असतं. आणि नॉर्मली जे मासे असतात, बाकी मासे जे खाण्याचे मासे असतात किंवा मरीन फिश बाकी असतात, ते उस्टिकथायसिसमध्ये जे समाविष्ट होतात त्या माशांचं तोंड हे पुढील बाजूच असतं. तर हे अधर बाजूस मुख हे शार्क सारख्या माशांचं असतं आणि ज्यांचा समावेश कास्थिमय प्रकारात होतो. ठीक आहे, तर इथे आपण आता पर्यायांकडे वळणार आहोत. पर्यायात पहिलं विधान आहे अधर बाजूस मुख, म्हणजे माउथ ॲट व्हेंट्रल साईड. तर शार्क हा कास्थिमय प्रकारांच्या माशांमध्ये समाविष्ट होतो आणि त्याचं अधर बाजूस मुख असतं हे आपण बघितलं. तर म्हणून हे पहिलं स्टेटमेंट इथे बरोबर आहे. दुसरं आहे जरायुस, विव्हिपॅरिस. शार्क विव्हिपॅरस आहे का? तर शार्क या मासाचा समावेश कास्थिमय प्रकारात होतो आणि शार्कचं वैशिष्ट्य आहे की तो विव्हिपॅरस आहे. म्हणजे या प्रकारातले मासे हे प्राणी अंडी सुद्धा घालतात किंवा पिलांना पण जन्म देतात. पण शार्क हा मासा जो आहे तो पिलांना जन्म देतो आणि म्हणून त्याला विव्हिपॅरस असं म्हणतात. म्हणजे तो जरायुज आहे, हे पण इथे बरोबर आहे. दुसरं स्टेटमेंट सुद्धा इथे योग्य आहे. आता तिसरं आहे सायक्लॉइड खवले असतात का शार्क मास्यामध्ये? आपण हे चेक करून पडताळून बघणार आहोत. आता कास्थिमय प्रकारचे मासे जे आहे, पायसेस अंतर्गत येणारे, त्यांचं वैशिष्ट्य आहे त्यांच्यात प्लॅकॉइड प्रकारचे खवले असतात आणि अस्थिमय प्रकारच्या माशांमध्ये गॅनॉइड, सायक्लॉइड आणि टिनॉइड प्रकारचे खवले असतात. आता शार्क हा मासा कास्थिमय प्रकारात येतो म्हणून त्याचे प्लॅकॉइड खवले असतात. तर इथे विधान आहे सायक्लॉइड खवले, तर म्हणून हे विधान अयोग्य आहे. तर पुढचं स्टेटमेंट आहे कास्थिमय अंतकंकाल. तर हो, ते कास्थिमय अंतकंकाल त्यांचं असतं, म्हणजे कार्टिलेजचं बनलेलं असतं म्हणूनच त्यांना कास्थिमय मासे म्हणतात आणि यांच्यात शार्कचा पण समावेश होतो. तर त्यांचं अंतकंकाल हे कास्थींचं बनलेलं असतं, कार्टिलेजिनस असतं आणि म्हणून हे पण स्टेटमेंट इथे बरोबर आहे. थोडक्यात काय, स्टेटमेंट ए, बी आणि डी इथे बरोबर आहेत आणि ए, बी, डी योग्य असणारा पर्याय आहे पर्याय क्रमांक 1 आणि म्हणून इथे पर्याय क्रमांक 1 हा योग्य पर्याय आहे असं आपण म्हणू शकतो. आता पुढचा प्रश्न आहे, प्राण्यांच्या बाबतीत खाली काही विधाने दिली आहेत आणि या सर्व विधानांपैकी नेमकं कोणतं विधान बरोबर आहे ते सांगायचं आहे आणि त्यासाठी खाली हे 4 पर्याय इथे दिलेले आहेत. आता पहिलं स्टेटमेंट आहे सर्व पृष्ठवंशीय प्राणी समपृष्ठरज्जू प्राणी आहेत, म्हणजे सर्व व्हर्टिब्रेट्स हे कॉर्डेट्स आहेत. दुसरं स्टेटमेंट आहे सर्व प्रकारचे पक्षी हवेत उडतात. तिसरं स्टेटमेंट आहे सर्व कीटक परपोषी आहेत. चौथं स्टेटमेंट आहे सर्व मृदुकाय प्राणी म्हणजे मॉलिक्स हे कवचधारी आहेत. आणि हे सर्व स्टेटमेंट आपल्याला आपल्या पुस्तकातून योग्य आहेत की नाही ते पडताळून बघायचं आहे. आता आपण पहिलं स्टेटमेंट बघणार आहोत, सर्व पृष्ठवंशीय प्राणी समपृष्ठरज्जू प्राणी आहेत. तर आपल्या पुस्तकात आपण संघ कॉर्डेटा अंतर्गत उपसंघ व्हर्टिब्रेटा म्हणजे क्रॅनियाटा, यालाच पृष्ठवंशीय असं म्हटलं जातं, या उपसंघ अंतर्गत हा पॅरा दिलेला आहे आणि यात आपण म्हटलेलं आहे की सर्व प्रकारचे व्हर्टिब्रेट्स हे कॉर्डेट्स असतात, पण सर्व प्रकारचे कॉर्डेट्स हे व्हर्टिब्रेट्स नसतात. म्हणजे सर्व पृष्ठवंशीय प्राणी हे समपृष्ठरज्जू प्राणी असतात, पण सर्व समपृष्ठरज्जू प्राणी हे पृष्ठवंशीय प्राणी नसतात. म्हणजे नेमकं काय, तर आता आपण बघूयात. संघ कॉर्डेटा म्हणजेच समपृष्ठरज्जू प्राणी. समपृष्ठरज्जू प्राणी हे असमपृष्ठरज्जू प्राण्यांपेक्षा कशामुळे वेगळे झाले, तर सर्वात सुरुवातीला समपृष्ठरज्जू प्राण्यांमध्ये पृष्ठरज्जू बघायला मिळाला, म्हणजेच नोटोकॉर्ड बघायला मिळाला. त्यापूर्वीच्या प्राण्यांमध्ये नोटोकॉर्ड नव्हता म्हणून ते असमपृष्ठरज्जू प्राणी म्हणून गणले गेले. म्हणून यापूर्वीचे संघ जे आहेत ते असमपृष्ठरज्जू प्राण्यांचे आहेत, ते नॉन कॉर्डेट्स आहेत. आणि संघ कॉर्डेटा अंतर्गत समाविष्ट होणाऱ्या सर्व प्राण्यांमध्ये पृष्ठरज्जू बघायला मिळाला, म्हणजेच नोटोकॉर्ड बघायला मिळाला, म्हणून त्याला संघ कॉर्डेटा असं म्हणूनही ओळखलं जातं. आता संघ कॉर्डेटा अंतर्गत समाविष्ट होणारे सगळे प्राणी, इथून पुढचे सगळे प्राणी हे पृष्ठरज्जू आहेत, म्हणजेच त्यांच्यात नोटोकॉर्ड आहे. तर आता कॉर्डेटा अंतर्गत समाविष्ट होणारे हे जे सब फायलम आहेत, म्हणजे युरोकॉर्डेटामध्ये भ्रूणावस्थेत पृष्ठरज्जू बघायला मिळाला, सेफॅलोकॉर्डेट्समध्ये संपूर्ण आयुष्यभर नोटोकॉर्ड बघायला मिळाला, व्हर्टिब्रेट्समध्ये या नोटोकॉर्डचं रूपांतर व्हर्टिब्रल कॉलममध्ये झालं, म्हणजेच पाठीच्या कण्यामध्ये झालं. आणि म्हणून या पृष्ठवंशीय प्राण्यांना पृष्ठवंशीय प्राणी म्हटलं गेलं, व्हर्टिब्रेट्स म्हटलं गेलं, म्हणजेच त्यांच्यात व्हर्टिब्रल कॉलम होता. युरोकॉर्डेटा आणि सेफॅलोकॉर्डेटामध्ये केवळ पृष्ठरज्जू होता, म्हणजे केवळ नोटोकॉर्ड होता. व्हर्टिब्रेटामध्ये याचं रूपांतर व्हर्टिब्रल कॉलममध्ये झालं. तर व्हर्टिब्रेटामध्ये जरी नोटोकॉर्ड नसला तरी त्या नोटोकॉर्डचं रूपांतर व्हर्टिब्रल कॉलममध्ये झालेलं आहे, म्हणून तो संघ कॉर्डेटा अंतर्गत येतोच. थोडक्यात काय, सर्व प्रकारचे व्हर्टिब्रेट्स हे कॉर्डेट्स आहेत, पण सर्व कॉर्डेट्स हे व्हर्टिब्रेट्स नाहीत. कारण युरोकॉर्डेटा आणि सेफॅलोकॉर्डेटा हे कॉर्डेटा अंतर्गत येणारे उपसंघ हे व्हर्टिब्रेट्स नाही आहेत, कारण त्यांच्यात केवळ नोटोकॉर्ड आहे, व्हर्टिब्रल कॉलम नाही आहे. कळलं? म्हणून व्हर्टिब्रेट्स हे कॉर्डेट्स आहेत, पण सर्व कॉर्डेट्स हे व्हर्टिब्रेट्स नाही आहेत.
म्हणजे सर्व समपृष्ठरज्जू प्राणी हे सर्व पृष्ठवंशीय प्राणी हे समपृष्ठरज्जू आहेत. सर्व व्हर्टिब्रेट्स हे कॉर्डेट्स आहेत. आणि म्हणून इथे पहिलं स्टेटमेंट योग्य आहे. सर्व पृष्ठवंशीय प्राणी हे समपृष्ठरज्जू प्राणी आहेत. इंग्लिशमध्ये सुद्धा हे स्टेटमेंट वाचायला हवं. सर्व व्हर्टिब्रेट्स हे कॉर्डेट्स म्हणून इथे पर्याय ए म्हणजे स्टेटमेंट ए हे योग्य आहे. दुसरं स्टेटमेंट आहे सर्व प्रकारचे पक्षी हवेत उडतात. तर सर्व प्रकारचे पक्षी हवेत उडत नाहीत. गण पॅलिओगॅन्थी आणि गण इम्पिनी यामध्ये येणारे समाविष्ट होणारे हे जे पक्षी आहेत, यात येणारे जे पक्षी आहेत ते फ्लाइटलेस आहेत. त्यात ऑस्ट्रिच, इमू, किवी, पेंग्विन अशा पक्ष्यांचा समावेश होतो. आणि हे पक्षी असूनही ते उडू शकत नाही. म्हणून स्टेटमेंट ब हे योग्य नाही, कारण सर्व प्रकारचे पक्षी हवेत उडू शकत नाहीत. आणि इथे म्हटले की सर्व प्रकारचे पक्षी हवेत उडतात, म्हणून हे स्टेटमेंट अयोग्य आहे. पुढचं स्टेटमेंट आहे सर्व कीटक परपोषी आहेत. आता हे स्टेटमेंट जर तुम्ही इंग्लिशमध्ये वाचलं तर इथे परपोषीच्या जागेवर तुम्हाला पॅरासाईट असं नाव इंग्लिशमध्ये कीवर्ड दिसेल. तर पॅरासाईटचं ॲक्च्युली मराठीत भाषांतर होतं परजीवी. म्हणून तुम्ही मराठी बरोबरच इंग्लिशमध्ये प्रश्न वाचणं अत्यंत अनिवार्य आहे. का तर इथे सर्व कीटक परपोषी आहेत हे जर तुम्ही स्टेटमेंट वाचलं तर तुम्हाला ते योग्य वाटेल. पण सर्व कीटक परजीवी आहेत असं म्हटल्यावर त्या स्टेटमेंटचा अर्थ वेगळा होतो. परजीवी म्हणजे पॅरासाईट. आपण हेट्रोट्रॉपिकचा अर्थ परपोषी असतो आणि पॅरासाईटचा अर्थ परजीवी असतो. तर इथे याचं भाषांतर असं होतं की सर्व कीटक परजीवी आहेत. तर सर्व कीटक परजीवी नसतात, ते परपोषी असतात पण ते परजीवी नसतात, ते पॅरासाईट नसतात. आपण सुद्धा परपोषी आहोत, आपण पण हेट्रोट्रॉपिक आहोत, आपण पण अन्नासाठी दुसऱ्यावर अवलंबून आहोत. पण आपण ज्यांच्यावर अवलंबून आहोत त्यांचा नेहमी नुकसान करत नाहीत आपण. तर परजीवी आणि परपोषीमध्ये काय फरक आहे की परपोषी सजीव असे असतात की जे अन्नासाठी दुसऱ्यावर अवलंबून असतात पण ते पोशिंद्याचं नुकसान करत नाहीत. प्रत्येक वेळी ते नुकसान करतीलच असं नाही. पण परजीवी हे जे असतात, कंप्लीट पॅरासाईट जे असतात, ते नेहमी पोशिंद्यावर जगतात आणि त्या पोशिंद्याचं नुकसानच करतात. आणि हा बेसिक फरक जर तुम्हाला इथे कळला तर इंग्लिशमध्ये जर तुम्ही स्टेटमेंट बघितलं तर ऑल इन्सेक्ट्स आर पॅरासाईट. तर सगळे इन्सेक्ट पॅरासाईट नसतात. त्यापैकी काही इन्सेक्ट्स हे नेक्टरवर जगतात फुलातल्या, काही इन्सेक्ट्स हे वनस्पतींच्या द्रवावर जगतात. मॉस्किटोची ॲनाफिलस मादी जर सोडली, फिमेल ॲनाफिलस आणि क्युलेक्स मादी जर सोडली तर ते त्यांच्या लार्वांना ग्रो करण्याच्या काळामध्येच केवळ माणसांचं रक्त पितात. अदरवाईज डास हे वनस्पतींच्या द्रव्यावर किंवा नेक्टरवर जगतात. आणि याचप्रमाणे अनेक कीटक हे वनस्पतींवर जगतात. म्हणजे ते पोशिंद्यावर प्रत्येक वेळी अवलंबून असतात आणि ते पोशिंद्याला हार्मच पोचवतात असं नाही. तर हनीबी, बटरफ्लाय, ड्रॅगन फ्लाय हे जर कीटक तुम्ही बघितले तर ते परपोषी आहेत पण ते परजीवी नाही आहेत. म्हणून इथं हे स्टेटमेंट अयोग्य आहे असं आपण म्हणू शकतो. आता चौथं स्टेटमेंट आहे सर्व मृदुकाय प्राणी कवचधारी आहेत. म्हणजे मॉल्युस्का अंतर्गत येणारे सर्व प्राणी कवचधारी आहेत का? मॉल्युस्का अंतर्गत येणाऱ्या सर्व प्राण्यांचं वैशिष्ट्य हे आहे, म्हणजे ॲक्च्युली मॉल्युस्का या संघाचं वैशिष्ट्य आहे की त्यांचं मृदू शरीर असतं आणि त्यांच्यावर कवचयुक्त मॅन्टल असतं. मात्र याचा अर्थ यात समाविष्ट होणाऱ्या सर्व प्राण्यांवर हे मॅन्टल असतं का तर नाही. त्यातल्या सेफॅलोपोडा या संघांतर्गत येणाऱ्या प्राण्यांच्या शरीरावर कवच नसतं, परंतु त्यांना संयुक्त पाय असतात. आणि कुठले कुठले हे सजीव असतात, प्राणी असतात तर ते ऑक्टोपस, लॉलिगो, सेपिया म्हणजेच डेव्हिल फिश, स्क्विड, कटल फिश हे सर्वात बुद्धिमान असतात पण यांच्यावर कवच नसतं. तुम्ही जर बघितलं ऑक्टोपस तर त्याच्यावर कवच नसतं. आणि म्हणून चौथं स्टेटमेंटसुद्धा अयोग्य आहे, कारण सर्व मृदुकाय प्राणी कवचधारी नसतात. त्यांच्यातल्या काही प्राण्यांमध्ये कवच हे नसतं, काही वर्गांमध्ये समाविष्ट होणाऱ्या प्राण्यांमध्ये कवच नसतं. म्हणून हे स्टेटमेंटसुद्धा इथे रॉंग आहे. म्हणून केवळ अ स्टेटमेंट योग्य असणारा पर्याय आहे पर्याय क्रमांक 2. आणि म्हणून इथे पर्याय क्रमांक 2 हा योग्य पर्याय आहे असं आपण म्हणू शकतो. आता पुढचा प्रश्न आहे प्लॅटीहेल्मिन्थिसचे अशा प्रकारे सर्वोत्तम म्हणून वर्णन केले आहे आणि खाली हे पर्याय दिलेले आहेत. आता प्लॅटीहेल्मिन्थिसची वैशिष्ट्य काय आहेत? संघ प्लॅटीहेल्मिन्थिस, पायलम प्लॅटीहेल्मिन्थिस या हेडिंग अंतर्गत आपण त्याची वैशिष्ट्य या पॅरामध्ये दिलेली आहेत. तर यांनाच फ्लॅटवर्म असंही म्हटलं जातं. यांचं अवयस्तराचं शरीर संघटन असतं, यांची द्विपार्श्व सममिती असते, यांचं जर्मिनल थर ट्रिप्लोब्लास्टिक असतो, यांच्यात पोकळी नसते म्हणजे ते असिलोमेट असतात.
आणि या इन्फॉर्मेशनवरून आपल्याला प्रश्नाचं योग्य उत्तर देता येणार आहे. त्यांनाच फ्लॅटवर्म म्हणतात. ते ट्रिप्लोब्लास्टिक असतात, जर्मिनल थर ट्रिप्लोब्लास्टिक असतो आणि ते ऑसिलोमेट असतात, त्यांच्यात पोकळी नसते, म्हणजे ते ऑसिलोमेट असतात. म्हणून इथे पर्याय क्रमांक 1 हा योग्य पर्याय आहे. आता पुढचा प्रश्न आहे, द आउटर स्किन ऑफ मोस्ट ऑफ द क्रस्टेशियन्स इज मेड अप ऑफ कार्बोहायड्रेट्स, धिस कार्बोहायड्रेट इट्स, आणि खाली हे पर्याय दिलेले आहेत. आता आपल्या पुस्तकात आपण संघ आर्थ्रोपोडा या हेडिंग अंतर्गत याचं वैशिष्ट्य आणि त्यात समाविष्ट होणारे उपसंघ आणि वर्ग दिलेले आहेत. यातला वर्ग क्रुस्टिएशी, म्हणजे यात येणाऱ्या प्राण्यांना म्हणायचं क्रुस्टेशियन्स. ते वर्ग क्रुस्टिएशी हा मॅन्डिब्युलाटा अंतर्गत या उपसंघाअंतर्गत समाविष्ट होतो आणि मॅन्डिब्युलाटा हा आर्थ्रोपोडा संघाअंतर्गत समाविष्ट होतो. म्हणून संघ आर्थ्रोपोडामध्ये असणारी वैशिष्ट्य सर्वांना लागू होतात. संघ आर्थ्रोपोडामध्ये असणारे इतर वैशिष्ट्यांमध्ये आपण दिलेलं आहे की शरीराचा बाह्य सांगाडा म्हणजेच एक्झोस्केलेटन हे कायटिनने बनलेलं असतं आणि तो वेगवेगळा होऊन वेळोवेळी शेड ऑफ होत जातो. या प्रक्रियेला मोल्टिंग किंवा एक्डायसिस असं म्हटलं जातं. थोडक्यात काय, त्यांचं एक्झोस्केलेटन हे कायटिनचं बनलेलं असतं आणि म्हणूनच इथे पर्याय क्रमांक 3 हा योग्य पर्याय आहे. आता पुढचा प्रश्न आहे, इच बॉडी सेगमेंट ऑफ अर्थवर्म इज कॉल्ड, आणि खाली हे पर्याय दिलेले आहेत. आता आपल्या पुस्तकात आपण खंडीयुक्त शरीर म्हणजे सेगमेंटेशन या हेडिंग अंतर्गत हा पॅरा दिलेला आहे. यात आपण म्हटलेलं आहे की काही प्राण्यांचं शरीर जसे गांडूळ यांचं आतून व बाहेरून अनेक लहान खंडात विभाजन होतं आणि ज्यावेळी काही विशिष्ट अवयव कमी होत जाऊन हे खंड एकमेकांशी जोडले जातात त्यावेळी त्यास मेटॅमेरिझम असं म्हटलं जातं आणि या लहान लहान खंडांना मेटॅमर्स असं म्हटलं जातं आणि म्हणून इथे पर्याय क्रमांक 2 हा योग्य पर्याय आहे असं आपण म्हणू शकतो.